आपण फर्स्ट काय करू, एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करू. मग रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी जो काय आपण डेस्कटॉपचा फोल्डर बनवला होता, त्या फोल्डर मध्ये जो काही URL बार आहे त्यामध्ये मी राईट करतो CMD. तर माझ्यासाठी एक CMD ओपन झाली किंवा आपण त्याला बोलतो ब्लॅक स्क्रीन. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी कमांड राईट करणार npm create white @latest. आणि आपला आज दिवस कितवा आहे, डे कितवा आहे आज, 19. ठीक आहे, आणि एंटर करतो. म्हणजे या कमांडने काय होणार की आपल्या लोकल पीसी मध्ये रिॲक्ट जेएसचं जे काय एन्व्हायरमेंट आहे किंवा रिॲक्ट जेएसला जे रन होण्यासाठी जे काही पॅकेज लागतात ते पॅकेज काय होतात तिथे डाउनलोड होतात. तर आपल्याला इथे समजतंय बघा, इथे आपल्याला लोकेशन पण दिलंय की डेस्कटॉप मध्ये जो रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये डे 19 असं त्या प्रोजेक्टला आपण नाव दिलंय. ठीक आहे, आपल्या इथे ऍप्लिकेशन काय झाले, क्रिएट झाले. एकदा मी इथे करतो Ctrl+C, एकदा स्क्रीनला क्लिअर करण्यासाठी CLS. आणि सेकंड कमांड असते आपले CD आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव. CD म्हणजे काय, चेंज डायरेक्ट. ओके, एकदा स्क्रीनला डबल क्लिअर करतो आणि थर्ड कमांड राईट करतो मी कोड पेस्ट डॉट. आता इथे कोड पेस्ट डॉट कमांड राईट केल्यानंतर काय झालंय, VS कोड ओपन झालं. मग VS कोड ओपन झाल्यानंतर जो SRC नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये app.jss नावाची फाईल आहे, त्या फाईल मधला जो काही मला कोड लागत नाही तो सगळा कोड मी आता रिमूव्ह करतो. जसं की हा सेक्शन आहे तो आपल्याला लागत नाही, मी सगळा रिमूव्ह केला आणि त्याच्या आतमध्ये असं H1 मध्ये असं काहीतरी हॅलो राईट करतो. ओके, त्यानंतर जो काही बाकीचा पार्ट आहे तो पण आपण रिमूव्ह करू. त्यानंतर app.css मध्ये जी काही CSS राईट केलेली आहे ती पण रिमूव्ह केली आणि index.css फाईल मधली ती पण CSS काय केली आपण रिमूव्ह. त्यानंतर मी CMD मध्ये आलो आणि ते कमांड राईट करतो npm run dev. हे या कमांडने काय होणार, जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय होतो इथे रन झाला. इथे आपल्याला URL भेटली, त्या URL ला मी सिंपल कॉपी करतो, त्या URL ला एकदा कॉपी करतो इथे आणि ब्राउझरला ओपन करून त्या URL ला मी इथे पेस्ट करतो. जसे मी ती URL पेस्ट केली तर आपल्याला इथे हॅलो दिसतंय. ओके, हा बेसिक पार्ट झाला की आपल्याला एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट केले आणि क्रिएट केल्यानंतर पण त्या ऍप्लिकेशनला रन केले. ओके, ओके. मग तर आतापर्यंत आपण गेट मेथड पाहिजे. ओके, गेट मेथड मध्ये काय काम होतं, जसं की गेट मेथड, जी काय गेट मेथड आहे ती गेट मेथड काय करते की डेटा घेण्यासाठी आपण यूज करतो. डेटा घेण्यासाठी, बरोबर ना. जी काय गेट मेथड आहे ती काय करतो आपण डेटा घेण्यासाठी. जसं की आपण भरपूर सारे एक्झाम पाहिले, जसं की एक पोस्टमॅनचं पाहिलं, तिथून आपण काय करत होतो, जो काय पोस्टमॅनचा डेटा होता तो आपण कॅच करत होतो. त्यानंतर वेदरची पाहिली, त्यानंतर अजून एक आपण A to Z IT हब ह्या कंपनीची एक API यूज केली आणि त्याच्याकडून आपण काही डेटा घेतला होता. मग त्यानंतर सेकंड मेथड असते आपली पोस्ट मेथड. आता जी काही पोस्ट मेथड असते ते कशासाठी यूज होते की डेटा देण्यासाठी. जी काय पोस्ट मेथड असते ती कशासाठी यूज होते, डेटा देण्यासाठी. मग आपल्याला माहितीये की एखादी API क्रिएट करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. पहिली कोणती लागते, URL लागते. ओके ना. त्यानंतर URL नंतर आपल्याला मेथड लागते, नेमकं आपल्याला मेथड कोणती यूज करायची, आणि त्यानंतर लास्ट कोणता असतो, डेटा. आणि जो काही डेटा असतो तो डेटा आपण काय करतो, एका ऑब्जेक्ट मध्ये देतो. कशात देतो, ते का ऑब्जेक्ट मध्ये.
ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक URL आहे. कुठे URL माझ्याकडे आहे. ठीक आहे. ही माझ्याकडे काय आहे URL आहे. ओके. त्यानंतर मेथड. आता आपल्याला डेटा घ्यायचा आहे का द्यायचा आहे? डेटा द्यायचा आहे. मग जेव्हा कधी आपल्याला डेटा द्यायचा असेल तर आपण मेथड कोणती यूज करणार? पोस्ट मेथड. आणि त्यानंतर आपल्याकडे डेटा द्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण त्याला प्रॅक्टिकल मध्ये करून पाहूया. तर फर्स्ट काय करायची माहिती आहे? ठीक आहे. आपण इथून स्टेप चालू. फर्स्ट स्टेप मध्ये एक असा एक इनपुट बॉक्स असेल. त्या इनपुट बॉक्स मधून आपण घेणार युजर नेम. सेकंड अजून एक इनपुट बॉक्स असेल. त्या इनपुट बॉक्स मधून आपण घेणारे मोबाईल नंबर. त्यानंतर आपण घेऊ अजून एक ईमेल ID आणि त्यानंतर अजून आपण एक घेऊ पासवर्ड. असे आपले 4 इनपुट बॉक्स असतील आणि त्या 4 इनपुट बॉक्सचं एक बटन असेल खाली असं. ओके. ही आपली काय राहील पहिली स्टेप राहील. 4 इनपुट बॉक्स घ्यायचे आणि खाली काय घ्यायचं एक बटन घ्यायचं. फर्स्ट बॉक्स मधून घ्यायची आपल्याला नेम, सेकंड मधून घ्यायची मोबाईल नंबर आणि थर्ड मधून घ्यायची आपल्याला ईमेल ID आणि लास्ट मध्ये काय असेल पासवर्ड. ठीक आहे. हे डिझाईन आपण कम्प्लीट करून घेऊ. मग त्यासाठी मी app.jss मध्ये आलो आणि इथे एक मेसेज राईट करतो. जसं की वेलकम, क्रिएट न्यू अकाउंट. असं मी काय केलं एक मेसेज राईट केलाय. काय मेसेज राईट केलाय मी? वेलकम, क्रिएट न्यू अकाउंट. मग एकदम मी आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं तर आलाय आपल्या इथे मेसेज. मग आपला फंडा काय होता की तिथे इनपुट बॉक्स बनवायचे. किती इनपुट बॉक्स बनवायचे आपल्याला? 4 बनवायचे. ठीक आहे. मग त्यासाठी मी फर्स्ट घेतला इनपुट बॉक्स. त्या इनपुट बॉक्सला आपण टाईप देऊ इथे टेक्स्ट दिला. ओके. त्यानंतर मी इथे घेतो आपल्याला घ्यायची फर्स्ट एंटर नेम घ्यायची. ओके. आणि त्या नेम साठी असेल एक इनपुट बॉक्स. त्या इनपुट बॉक्सचा टाईप असेल टेक्स्ट. त्यानंतर मी इथे काय करतो 2 BR राईट करतो. 1 BR 2 BR. सेकंड आपल्याला घ्यायची एंटर मोबाईल. त्या मोबाईल साठी एक इनपुट बॉक्स घेतला. त्याला टाईप दिला मी इथे नंबर. ओके. त्यानंतर इथे 2 सिंपल BR घेतले 2. अजून एक घेतला मी एंटर ईमेल आणि त्या ईमेल साठी एक इनपुट बॉक्स. त्या इनपुट बॉक्सला टाईप दिला मी इथे ईमेल. नेम आणि ID ची गरज नाही त्यामुळे मी त्याला रिमूव्ह करून टाकतो. आणि इथे 2 सिंपल BR घेतले. ओके. आणि लास्ट घेऊ आपण एंटर पासवर्ड. आणि इथे घेतला मी एक इनपुट बॉक्स. त्या इनपुट बॉक्सला टाईप देतो मी इथे पासवर्ड. नेम आणि ID ची गरज नाही त्यामुळे त्यांना काय केलं रिमूव्ह केलं. 2 सिंपल BR घेतले. आणि लास्ट मध्ये काय हवं आपल्याला एक बटन. मग त्या बटनला मी नाव देतो सबमिट नाव देतो. ठीक आहे. ह्याला सेव्ह केलं. आउटपुट पेजला आलो. ह्याने ते रिफ्रेश केलं. तर आपला जो काही फॉर्म ठीक आहे आपला जो काही डिझाईन होती डिझाईन काय झाली इथे कम्प्लीट झाली. ओके. मग आता इथे काय करायची जे आपलं नेम आहे, जे मोबाईल नंबर आहे, जो ईमेल आहे, जो पासवर्ड आहे, तो पासवर्ड आणि हे जे काही डेटा आहे तो डेटा आपल्याला व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी मी काय करतो इथे व्हेरिएबल बनवतो. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी मी काय केले ते कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट. पहिला आपण काय घ्यायचा ठीक आहे. इथे मी घेतो युजर नेम नावाचा व्हेरिएबल. ठीक आहे. त्यानंतर त्याचा असतो एक फंक्शन जसं की युजर नेम नावाचं एक फंक्शन इक्वल टू युस्टेट. त्यानंतर सेकंड व्हेरिएबल कोणता घ्यायचा मग युजर मोबाईल आणि त्याचं एक असेल फंक्शन. ठीक आहे. फंक्शन आतमध्ये त्या फंक्शनचं नाव देऊ आपण सेट युजर मोबाईल इक्वल टू इथे राहील आपलं यूज स्टेट. त्यानंतर अजून एक आपण व्हेरिएबल घेणार आहोत. कोणता व्हेरिएबल कॉन्स्ट युजर ईमेल आणि त्याचा काय असेल एक सेट
युजर ईमेल नावाचं फंक्शन इक्वल टू युस्टेट. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घ्यायचा आपल्याला, कोणता, युजर पासवर्ड, आणि त्याचं एक असेल फंक्शन सेट युजर पासवर्ड. ओके, बनवले आपण 4 व्हेरिएबल. 4 इनपुट बॉक्स साठी आपण किती व्हेरिएबल बनवले, 4 व्हेरिएबल बनवले. ओके, मग आता काय करायची की त्या इनपुट बॉक्सला इव्हेंट राईट करायची, जसं की ऑन चेंज, त्यामध्ये असतो एक एरो फंक्शन, आणि तो एरो फंक्शन काय करणार, इव्हेंट मधून सेट युजर नेमला काय पास करणार, इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. ओके, मग त्याच प्रकारे सेकंड इनपुट बॉक्सला, त्याला पण मी ऑन चेंज राईट करतो, त्यामध्ये एक एरो फंक्शन असेल, आणि तो एरो फंक्शन काय करणार की इव्हेंट मधून सेट मोबाईल नावाच्या फंक्शनला तो काय करणार, टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. त्याच प्रकारे ईमेलला पण ऑन चेंज, त्यामध्ये एरो फंक्शन काय करणार, सेट ईमेलला तो काय करणार, इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. मग त्याच प्रकारे पासवर्डला पण ऑन चेंज, त्यामध्ये एरो फंक्शन, तो एरो फंक्शन काय करणार, सेट पासवर्ड नावाच्या फंक्शनला इव्हेंट मधून व्हॅल्यू पास करणार, जसं की ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. झालं इथे काम. जसं मी त्यानंतर जसं आपण इथे आउटपुट पेजला जाऊन चेक करतो, काय एरर आला इथे, सेट पासवर्ड इक्वल टू अनडिफाईन्ड. ओके, इकडे इक्वल टू राहिले ना, इक्वल टू यूज स्टेप राऊंड राईट. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश झालाय आपला इथे फॉर्म क्रिएट. मग आता काय करायची की जसं मी इथे एबीसी डेटा भरला, त्यानंतर एक मोबाईल नंबर भरला, त्यानंतर एक छोटासा ईमेल टाकला आणि एक पासवर्ड राईट केला, आणि जसं मी हे सबमिट बटनावर क्लिक करेन तर कन्सोल मध्ये माझं नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड हा काय झाला पाहिजे, प्रिंट झाला पाहिजे. मग त्यासाठी मी इथे काय करतो, जो आपला हा बटन आहे सबमिटचा, त्याला मी एक इव्हेंट कॉल करतो. कोणतं इव्हेंट, ऑन क्लिक नावाचं इव्हेंट. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार, त्या फंक्शनला मी नाव देतो क्रिएट अकाउंट नावाचं फंक्शन असेल. ठीक आहे, मग ते फंक्शन बनवून घेऊ आपण. कुठे फंक्शन बनवणार, त्या कंपोनंटच्या आतमध्ये. त्यासाठी फंक्शन कीवर्ड क्रिएट अकाउंट नावाचं फंक्शन, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. मग आपल्याला काय करायचं होतं, जसं आपण त्या फंक्शन बटनावर क्लिक करणार तर ते फंक्शन कॉल होणार, आणि जसं ते फंक्शन कॉल झालं तर काय करायची, कन्सोल डॉट लॉग फर्स्ट करू आपण युजर नेम. ठीक आहे, सेकंड कन्सोल मध्ये मी करतो मोबाईलला कन्सोल, त्यानंतर थर्ड आपण इथे करू ईमेल, आणि लास्ट मध्ये असेल आपला पासवर्ड. एकदा सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो. इथे मी टाकला एबीसी, त्यानंतर एक छोटासा मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी राईट केला, आणि एक पासवर्ड टाकला मी 1 2 3. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर जो काही डेटा होता तो डेटा आपल्याला कन्सोल मध्ये प्रिंट झालाय. ओके, पॉइंट क्लियर तर सर्वांचा, ऑनलाईन मध्ये ऑनलाईन मेंबर इतर पॉइंट क्लियर. ओके, तर आता ह्याच्या पुढे काय करायची, आपली फर्स्ट स्टेप झाली ते कम्प्लीट. ओके, आता सेकंड स्टेप मध्ये काय करायची, जसं मी ह्या इनपुट बॉक्स मध्ये एक नाव राईट केलं, त्यानंतर एक मोबाईल नंबर मी जसा राईट करतो, एक ईमेल राईट केला, आणि एक पासवर्ड राईट केला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये माझा एक ऑब्जेक्ट प्रिंट झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, एक ऑब्जेक्ट.
मग त्यासाठी मी इथे काय करतो की एक व्हेरिएबल घेतला, वॅर ओबीजे नावाचा व्हेरिएबल घेतला, कर्ली ब्रॅकेट घेतला आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतो, इथे घेतो मी त्याला नाव देतो पहिले याला युजर अंडरस्कोर कोलन देऊन त्याची व्हॅल्यू कशी युजर नेम. ओके, ठीक आहे. आपण याला सिंगल कोड मध्ये राईट करू शकतो का? ठीक आहे, एकदा ट्राय करू आपण. ठीक आहे, डबल कोड मध्ये पण. ओके, त्यानंतर कोमा दिला, सेकंड आपल्याला काय घ्यायची, युजर मोबाईल कोलन देऊन मी इथे राईट करतो युजर मोबाईल. त्यानंतर थर्ड काय आपल्याकडे, युजर ईमेल कोलन दिला आणि इथे मी राईट करतो युजर. त्यानंतर लास्ट मध्ये काय आहे, युजर पासवर्ड. डबल कोड राहिला कुठे, इथे ना युजर ईमेलला आहे ना, युजर ईमेलला डबल कोड दिला. त्यानंतर इथे काय राहणार, युजर पासवर्ड, ह्याला पण डबल कोड मध्ये घेऊ, कोलन देणार आणि इथे राईट करणार युजर पासवर्ड नावाचा व्हेरिएबल. ठीक आहे, मी याला एका लाईन मध्ये घेतो सगळ्यांना थोडं व्यवस्थित दिसेल. याला पण मी असं खाली झाला. आपला इथे ऑब्जेक्ट क्रिएट झाला आणि सिंपल त्या ऑब्जेक्टला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. कशाला, ओबीजे सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश, काय झालं इथे डबल कर्ली ब्रॅकेट झाला का, ठीक आहे. अरे आणि इथे मी काय करतो, ऑब्जेक्टला कन्सोल डॉट लॉग करतो. कशाला, ओबीजे सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं आणि इथे मी टाकला ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला आणि त्यानंतर इथे मी टाकला एक ईमेल आयडी आणि एक टाकतो मी इथे पासवर्ड सबमिट. तर इथे आपला ऑब्जेक्ट झालाय प्रिंट. ओके, आता ह्या वरच्या आपल्याला व्हेरिएबलची गरज आहे का कन्सोल मध्ये केलेला नाही, मग त्यामुळे मी त्याला काय करतो, अरे हे कन्सोल रिमूव्ह करून टाकतो. इथवर समजलंय आता. मग ह्यानंतर आता आपल्याला काय करायची, की आपण जो ऑब्जेक्ट मध्ये डेटा आता प्रिंट केला, आता काय करायची, जसं आपण ह्या सबमिट बटनावर क्लिक करणार त्याच वेळी एक एपीआय कॉल होणार. समजतंय काय करायचं आता, जसं मी इथे डेटा भरला ABC, मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी टाकली, त्यानंतर मी एक पासवर्ड राईट केला आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलंय की माझी एक एपीआय काय झाली पाहिजे, कॉल झाली पाहिजे. मग आपल्याला माहितीये एखादी एपीआय ला कॉल करण्यासाठी किंवा आपल्याला एपीआय चा यूज करण्यासाठी कोणतं पॅकेज लागतं आपल्याला, Axios. मग मी काय करतो, फर्स्ट आपल्या सीएमडी मध्ये आलो, एकदा सर्व्हरला मी स्टॉप केलं कंट्रोल सी ने, वाय बटनावर क्लिक केलं, एंटर केलं, स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि आपल्याला एपीआय चा यूज करायचा आहे त्यामुळे आपल्याला Axios ची गरज आहे. मग मी ते कमांड राईट केली npm i Axios, मी ते एंटर बटनावर क्लिक झालंय. आपले पॅकेज इन्स्टॉल इथे इथे आपल्याला दिसतंय की ऍडेड 25 पॅकेजेस, म्हणजे आपले ते पॅकेज काय झाले तिथे इन्स्टॉल झाले. एकदा स्क्रीनला क्लिअर करतो आणि इथे करतो मी npm run dev आणि एंटर बटनावर क्लिक केलं. ठीक आहे, प्रोजेक्ट रन झाला, VS कोड मध्ये आलो. आता आपल्याला Axios API चा यूज करायचा आहे, त्यासाठी मी काय करतो, इथे इम्पोर्ट करतो कोणाला, Axios ला. फ्रॉम कुठून, Axios मधून. मग आता जे काय आपण क्रिएट न्यू अकाउंट नावाचं फंक्शन बनवले त्या फंक्शनच्या आतमध्येच मी काय करतो, त्या एपीआय ला कॉल करतो. मग त्यासाठी Axios डॉट, मग आपल्याला आज डेटा घ्यायचा आहे का द्यायचा आहे, आज घ्यायचा आहे, आज आपल्याला डेटा द्यायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे डेटा घेण्यासाठी आपण गेट मेथड करतो आणि डेटा देण्यासाठी पोस्ट मेथड. मग मी Axios ला सांगतो जी काय आमची मेथड असणार आहे ती कोणती असणार आहे, पोस्ट, राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय असतं,
URL असते. ओके, कधी URL असते की जेव्हा कधी आपल्याला डेटा घ्यायचा असेल तर फक्त यात काय असते, आपली URL असते. पण जेव्हा कधी आपल्याला डेटा द्यायचा असेल, आपल्याला जेव्हा कधी आपल्याला डेटा द्यायचा असेल तर ह्या axios डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये फक्त URL नाही द्यायची, असा कोमा द्यायचा आणि त्या URL नंतर काय असतो, डेटा. काय द्यायचा असतो इथे, कोमा देऊन डेटा द्यायचा असतो. आता इथे बघा, जसं मी ह्याच्यावर हावर केलंय तर इथे मला दिसतोय एक मेसेज आलाय. आता इथे बघा, इथे काय आपली पोस्ट काय झाली, पोस्ट ही काय झाली, मेथड झाली. ओके, परत त्यांनी काय सांगितलंय, त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये तुम्ही काय द्यायची, URL द्यायची आणि त्या URL चा टाईप कोणता असणार आहे, स्ट्रिंग असणार. त्यानंतर काय घेतलाय त्यांनी, एक कोमा घेतलाय. काय घेतलाय इथे, कोमा. आणि कोमा नंतर काय असतो, डेटा. डेटाच्या पुढे काय दिले, हा क्वेश्चन मार्क दिलाय. काय दिलाय, म्हणजे एखाद्या आपल्याला क्वेश्चन मार्क दिला तर तो काय असतो, ऑप्शनल असतो. काय असतो, ऑप्शनल. काय असतो इथे, ऑप्शनल. त्यानंतर काय आहे, कॉन्फिग. आणि कॉन्फिगच्या पुढे पण काय राईट केलंय, क्वेश्चन मार्क. म्हणजे दिला आणि नाही दिला काय फरक पडणार आहे का, नाही. मग आपल्याला आज आता डेटा घ्यायचा आहे, मग त्या आपल्याला आज डेटा द्यायचा आहे, मग त्यासाठी आपण काय करणार, इथे डेटा कोलन आणि डेटा देणार पुढे. ठीक आहे, मग मी इथे काय करतो, फर्स्ट URL राईट करतो. जसं की माझ्याकडे URL आहे, त्या URL ला मी इथे कॉपी करतो. केलं URL ला कॉपी आणि इथे करतो मी पेस्ट. केला URL तर आपण राईट केली, सेकंड कोमा देऊन काय देणार आपण, डेटा देणार. डेटा कीवर्ड राईट केला आणि कोलन देणार असं मी. आणि त्या कोलनच्या पुढे जो काय आपला डेटा आहे तो आपण डेटा त्याला काय करणार, पास करणार. ओके, मग आता सर डेटा नेमका कोणता द्यायचा, अरे आपल्याकडे डेटा आहे ना, नेम आहे, मोबाईल आहे, ईमेल आहे, पासवर्ड आहे. हा डेटा आपल्याला काय द्यायचा आहे, ह्या API ला किंवा ह्या URL ला डेटा द्यायचा आहे. मग डेटा आपण कुठे स्टोअर केलाय, एका व्हेरिएबल मध्ये. कोणत्या व्हेरिएबल मध्ये, ऑब्जेक्ट मध्ये. मग डेटाच्या पुढे मी फक्त राईट करतो OBJ. ओके, ठीक आहे, ठीक आहे, डायरेक्ट मी असं OBJ राईट केलं तरी पण चालतं. ओके, आता आपल्याला माहिती आहे हे URL आहे. URL दिल्यानंतर इथे कोमा द्यायचा आणि जो आपल्याला डेटा त्याला द्यायचा आहे तो डेटा इथे पास करायचा फक्त, बस. त्यानंतर इथे काय असणार, देन. देन नंतर राऊंड ब्रॅकेट. त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक असतो ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतं, रिस्पॉन्स भेटतो. आणि जो काही रिस्पॉन्स भेटन तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. सपोज मी इथे एक मेसेज राईट करतो, रिस्पॉन्स कोमा दिला आणि इथे रिस्पॉन्सला प्रिंट करतो. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे काय करतो, रिफ्रेश करतो. केलं रिफ्रेश. इथे मी राईट केला एक ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला. ABC मी छोटा राईट करतो, ABC. आणि इथे एक ईमेल राईट करतो, जसं की abc@gmail.com. आणि इथे एक पासवर्ड राईट केला 123456. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर आपला ऑब्जेक्ट प्रिंट झाला इथे. त्यानंतर इथे रिस्पॉन्स मध्ये आपल्याला काहीतरी भेटलं इथे. रिस्पॉन्स मध्ये काय काय भेटलंय, कॉन्फिग भेटलाय, डेटा भेटलाय, हेडर, रिक्वेस्ट, स्टेटस आणि स्टेटस टेक्स्ट. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, आपल्या कामाचा कोण आहे, डेटा. मग मी असं राईट करू शकतो ना की रिस्पॉन्स मधून आपल्याला डेटा कन्सोल करायचा आहे. ओके, ठीक आहे. एकदा बघा डेटामध्ये काय आले आपण ते पाहू. ठीक आहे ना, डेटाला ओपन केलं आणि डेटामध्ये दोन गोष्टी आल्या. एक काय आले, डेटा, आणि दुसरं काय आलंय, स्टेटस कोणता आलाय, सक्सेस. आणि इथे आपल्याला काहीतरी नंबर भेटलाय. नंबर काय भेटलाय, 5077. बरोबर ना. मी एकदा डबल रिफ्रेश करतो आणि इथे मी राईट केला PQR. त्याला एक मोबाईल नंबर दिला, त्याचा एक ईमेल राईट करतो PQR@gmail.com.
पासवर्ड राईट केला मी 1 2 3 4 5 आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर आपला इथे रिस्पॉन्स भेटलाय आणि ते रिस्पॉन्स मध्ये काय काय भेटलंय आता डेटा आणि स्टेटस स्टेटस काय भेटलंय आता सक्सेस आणि नंबर कोणता भेटला आता काय नंबर भेटलाय 5078 समजलंय काय केलंय त्या एपीआय ला आपण डेटा दिलाय आता आणि त्या एपीआय ने आपल्याला रिस्पॉन्स मध्ये काय दिलाय इथं स्टेटस दिलाय स्टेटस मध्ये काय आलाय सक्सेसफुली म्हणजे तुमचा जो काही डेटा होता तो डेटा सक्सेसफुली एपीआय ला गेलाय समजतंय फंडा आता त्या एपीआय ने काय केलंय माहितीये त्या एपीआय ने तुमचा डेटा स्टोअर केलाय आता तो एपीआय कुठून घेतले काय घेतले मी ते तुम्हाला सांगेन ओके आता ती एपीआय कोणाची आहे ए टू झेड आय टी हब ह्या कंपनीची एपीआय आहे कोणाची एपीआय ए टू झेड आय टी हब ह्या कंपनीची काय एपीआय मग तुमचा जो काही नेम आहे मोबाईल आहे ईमेल आहे आणि पासवर्ड आहे ते कोणाकडे गेला आता ए टू झेड आय टी हब कडे गेला कोणाकडे गेला समजलाय फंडा ऑनलाईन मेंबर तुम्हाला मला मेसेज बॉक्स मध्ये सांगतात तर तुम्हाला एरर येऊ शकतो ठीक आहे ऍज इट इज राईट करायचे ठीक आहे मी युजरचा यू काय केलाय स्मॉल राईट केलाय परत त्यानंतर मी काय दिलंय तिथे अंडरस्कोर दिलंय तुम्ही पण अंडरस्कोर द्यायचं तुम्ही हे नेम चुकिले तर तुमची एपीआय मधून रिस्पॉन्स येणार आहे फेल जिथे माझा सक्सेस आलाय तिथे तुमचं काय येणार आहे फेल येणार आहे त्यानंतर जो काही तुम्ही पासवर्ड आणि जो काही युजर नेम ईमेल आणि पासवर्ड टाकणार आहे तो तुम्ही ध्यानात ठेवायचा आहे ओके कारण त्याचा यूज पुढे होणार आहे आणि ह्या नंबरचा मला स्क्रीनशॉट काढायची आणि सर्वांनी शेअर करायची आता माझा किती आलाय 500 ठीक आहे 5078 आता आपण पाहूया की कुणाचा 5079 येतोय कुणाचा 80 येतोय कुणाचा लवकर येईल ठीक आहे जो पहिली एपीआय कंप्लीट करीन त्या एपीआय ला रिक्वेस्ट टाकेन तर त्याला तो नंबर भेटेल ओके याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला ग्रुपला शेअर करा फास्ट मध्ये ऑनलाईन मेंबर घ्या बरं नोट करून मग केलं होतं मी की तुम्ही जे हे नेम राईट केलेत ना आता विशालनी काय केलेत युजरचा यू कॅपिटल केलाय नेमचा कॅपिटल केलाय आणि मध्ये अंडरस्कोर नाही दिला त्यानंतर त्यांनी नुसतं युजर मोबाईल नाही राईट केले तू फक्त काय केले मोबाईल राईट केले आणि त्यामध्ये पण मोबाईलचा यम कॅपिटल राईट केलाय ठीक आहे हे नेम चेक करतो एकदा ठीक आहे ना वाटलंच तर मी याचा काय करतो हा कोड मी ग्रुपवर शेअर करतो ओके ही नेम तुम्ही एकदा चेक करत चला ओके ठीक आहे एकदा मी तुम्हाला एडिट करून पाठवतो ऍज इट इज जसे मी राईट केले तसेच तुम्हाला राईट करायला लागणार आहे ठीक आहे विशाल एकदा ट्राय करतो हे नेम चेंज करून युवराज मीटिंग मध्ये आहे का नाही तू रिप्लाय नाही दिला तू अजून युवराज ठीक आहे बाकीच्यांनी ऑनलाईन मध्ये ट्राय करा कुणाला काही प्रॉब्लेम आला लगेच सांगतो मी ठीक आहे ओके श्रीनाथला पण एरर येतोय श्रीनाथ ह्याचा फोटो काढतो का तू ठीक आहे कोडचा मला स्क्रीनशॉट काढ आणि ग्रुपवर शेअर कर किंवा मला पर्सनल कर ठीक आहे एरर लगेच सांगतो श्रीनाथ ठीक आहे मला कोडचा फोटो शेअर कर ठीक आहे ना तुझा जो काही एरर आलाय तो लगेच सांगतो मी बाकीच्याने ट्राय करा आणि मला फोटो शेअर करा ओके
श्रीनाथ, तू पण तेच चुकी केली आहे. जे ऑब्जेक्ट मध्ये मी व्हेरिएबल सांगितले होते कसे राईट करायचे, ठीक आहे, त्यांना अशी नावं द्या ना, तुम्ही चुकीचे नावं देऊ नका. मी जे नावं दिलेत ना तेच तुम्ही नावं द्यायचे. ओके. जसं की मी युजर नेमचा यू कॅपिटल स्मॉल केलाय, त्यानंतर अंडरस्कोर दिलाय, ऍज इट इज सेम नावं तुम्ही द्यायचे. ठीक आहे श्रीनाथ, तू पण तेच चुकी केली आहे, त्यामुळे तुला स्टेटस फेल येतोय. ठीक आहे, एकदा ते रिप्लेस कर आणि चेक कर. ठीक आहे. ओके, बाकीच्यांनी पण एकदा चेक करा. दुसरा काही प्रॉब्लेम येत असेल डबल, तोच सांगत चला मला. ठीक आहे. पण जे मी ग्रुपवर नेम्स, तर जसं बघा, युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि ह्यांची नावं मी कशी दिली ऍज इट इज, तेच नावं तुम्ही द्यायची. प्रोजेक्ट झालं तुझं? काय होतंय? ऑनलाईन मेंबर झाले? एकदा सांगा बरं मला. पूजा, पवन, निकिता, प्रतिभा, रामहरी, काय प्रॉब्लेम येतोय? श्रीनाथचं पण झालंय. ओके. किती भेटलाय स्टेटस कोड? 83. त्याला किती भेटलाय? 84. ओके. अजून कोण बाकी? पूजा, काय प्रॉब्लेम येतोय? प्रतिभा, तू, निकिता, पवन. अरे तुम्ही तिघच बाकी फक्त. ठीक आहे ना, बाकी सर्वांचं झालंय.
निकिता काय होतंय, काय प्रॉब्लेम येतोय? पवन, पूजा, थोडं राहिलंय. पवन तुला काय प्रॉब्लेम येतोय? अरे पवन मीटिंग मध्ये आहे की नाही? ठीक आहे, ट्राय करा आणि मला ग्रुपला फोटो शेअर करा. ठीक आहे, रिक्वेस्ट फेल झाली किंवा एरर आला, ठीक आहे, तो पण शेअर करा. तुमच्याकडे अजून 2 मिनिट देतो मी. तुझं झालंय प्राजक्ता? नाही झालं, काय झालं? काय प्रॉब्लेम येतोय? ठीक आहे, ऑनलाईन मेंबर इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे, तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी आता. जे जर राहिले आता त्यांनी नंतर राईट करा. ओके, ठीक आहे. आता जो एरर येत होता काही जणांना, रिक्वेस्ट फेल्ड, आता काय येतो ते सांगतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला फर्स्ट सांगितलं होतं, जे मी हे नेम राईट केलेत ऑब्जेक्ट मध्ये, ऍज इट इज तुमचे हेच नेम सेम पाहिजे. आता हे सेम का पाहिजे? की जी आपण एपीआय घेतलीये त्या एपीआय ला फक्त माहितीये युजर अंडरस्कोर नेम. तिथे मी असं केलं ना, नेमचं एन कॅपिटल केला, बाकी सगळं मी राईट केले. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश करतो, जसं मी इथे डेटा फिल केला, कोणता, माझं नाव राईट करतो दत्ता, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला, की माझा मोबाईल नंबर टाकतो, आणि त्यानंतर माझा एक ईमेल टाकला आणि एक माझा पासवर्ड टाकला 123. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केले तर इथे रिस्पॉन्स मला कोणता आलाय? कोणता आलाय? फेल्ड आलाय. आणि मेसेज काय आलाय? फिल युजर डिटेल्स. अरे म्हणजे फिल युजर डिटेल म्हणजे काय? की तुम्ही त्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी व्हॅल्यू भरा, बरोबर ना? अरे मग आपण जे एपीआय मध्ये त्याला फक्त काय माहितीये, युजर अंडरस्कोर स्मॉल एन ए नेम असं त्याला माहिती. जसं मी इथे नेम राईट केलं, एकदा इथे आलो आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर रिस्पॉन्स मध्ये मला आता काय आलं, इथे सक्सेस आले. आणि सक्सेस मध्ये काय भेटलंय मला? एक डेटा भेटलाय आणि स्टेटस भेटलाय सक्सेस. आता जणांनी, किती जणांनी अकाउंट क्रिएट केले माहिती? आता मगाशी होते किती? 78. 78 नंतर 79, 70, म्हणजे फक्त 4-5 जणांनी अकाउंट क्रिएट केले. जसं तुम्ही अकाउंट क्रिएट करता तसा हा नंबर वाढत चालेल. ठीक आहे, आता ग्रुपवर आपण चेक केलं तर पहिला कोणाला आला? ठीक आहे, आता श्रीनाथला किती नंबर भेटलाय? 83. ओके, त्यानंतर दीपकला किती भेटलाय? 84. म्हणजे श्रीनाथनी डेटा पाठवायच्या आधी कुणी डेटा पाठवलाय? ठीक आहे, त्यानंतर विशालला किती भेटलाय? 80 भेटलाय. म्हणजे या दोघांच्या आधी कुणी केलाय? डेटा पाठवलाय? दीपक. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून काय असू शकतं, जसं तुम्ही आतापर्यंत पाहिलं की काय काय जणांनी काय केलं होतं, चा यू कॅपिटल टाकला आणि नेमचा असा कॅपिटल टाकला, हे ते अंडरस्कोर तर गायबच केले. त्यामध्ये सगळ्यांसाठी असंच केलंय त्यांनी. आणि जसे तुम्ही रिक्वेस्ट टाकायला गेलात तर इथे बघा, दत्ता नाव, ठीक, एक मी नाव राईट केलं, एक मोबाईल नंबर टाकतो असं काहीतरी रॅन्डम, एक ईमेल आय डी टाकला आणि एक पासवर्ड 123. सबमिट वर क्लिक केलं तर मला रिस्पॉन्स मध्ये काय भेटले? आता इथे फेल भेटलंय. कारण का? की तुम्ही जे ऑब्जेक्ट मध्ये नेम राईट करतात
जे एपीआय ला कळतात ते फक्त काय हे युजर नेम मोबाईल. आता हे कुठून पाहिजे कसे पाहिजे आपण ते नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके. त्यानंतर अजून एरर येण्याची पॉसिबिलिटी कोणत्यात माहितीये. त्यानंतर मी काय करतो आता इथे माझं नाव टाकतो. ओके. त्यानंतर एक माझा मोबाईल नंबर टाकला, मगाशी जो टाकला होता तोच मी मोबाईल नंबर इथे राईट केला. त्यानंतर एक ईमेल राईट केला आणि एक पासवर्ड 1 2 3. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलंय तर रिस्पॉन्स मध्ये मला काय भेटला इथे. ओके. स्टेटस कोड सक्सेस भेटलाय आणि मला एक नंबर भेटला. ओके. समजलं एवढं. काय करायचं फक्त जी काय पोस्ट मेथड असते त्या पोस्ट मेथड मध्ये फक्त 2 कीवर्ड चेंज होतात. फर्स्ट कोणता, जिथे आपण गेट यूज केला होता तिथे फक्त काय यूज करायचे आता पोस्ट. आणि त्यानंतर URL च्या पुढे कोमा द्यायचा आणि एक ओबीजे पास करायचा. ऍज इट इज जसं आपण गेट मेथडला यूज करतो त्याच प्रकारे पोस्ट मेथडला आहे. ओके. आणि जेव्हा कधी आपण एपीआय राईट करणार त्यावेळेस काय करायची, जे हे मी नेम राईट केले तेच नेम तुमचे कशात पाहिजे, ऑब्जेक्ट मध्ये पाहिजे. ठीक आहे. जसं तुमचं इथं काही पण असलं, जसं की मी इथे करतो आता नेमचा एन कॅपिटल, इथे मी एनचा कॅपिटल करायला लागेल. इथे मी चेंज केले तर मला नाही प्रॉब्लेम येणार, पण मी ह्या ऑब्जेक्टच्या नेमला मी जेव्हा काही केलं तेव्हा मी चेंज करेन तेव्हा मला एरर येईल. असं नसेल समजलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जे काय हे नेम द्यायचे, कसे द्यायचे, कुठून द्यायचे हे आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला. ओके. आणि तुम्ही जो काय हा अकाउंट क्रिएट करताना किंवा हा फॉर्म भरताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिलाय आणि त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड दिलाय तो पासवर्ड तुम्ही ध्यानात ठेवायचा. कारण जो आपण आज डेटा दिलाय त्याच डेटावर त्याच डेटाचा यूज करून आपलं नेक्स्ट डेमो असतो. ओके. त्यामुळे माहित नसेल एकदा तुम्ही नवीन अजून एकदा डेटा फिल करा. जसं की मी आता असा मोबाईल नंबर टाकला आणि एक नवीन पासवर्ड टाकला आणि हा तुम्ही पासवर्ड काय ठेवा देणार ठेवा. ठीक आहे. हा पासवर्ड आणि हा मोबाईल नंबर आपण काय करणार आहे, जे काही नेक्स्ट लेक्चर मध्ये जे आपले एपीआय होणार आहे त्या एपीआय मध्ये आपण ह्या 2 डेटाचा यूज करणार आहे. ओके.